नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चेतन फिजिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज या व्हिडिओमध्ये आपण इंडियन कोस्ट गार्ड याच्यामध्ये 467 जागेसाठी म्हणजेच भारतीय तटरक्षक दल या विभागात 467 जागेसाठी जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. तरी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पाहूया जाहिरातीमध्ये जॉईन इंडियन कोस्ट गार्ड, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ॲज नाविक, जनरल ड्युटी, नाविक डोमेस्टिक ब्रँच अँड यांत्रिक 02/2022 बॅच. ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड ऑनलाईन फ्रॉम 4 जानेवारी 2022 11 टू 14 जानेवारी 2022 17. म्हणजेच त्यांनी ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने काय करायचे आहेत, फॉर्म भरायचे आहेत आणि त्याची मुदत जी आहे ती 4 जानेवारी 2022 ते 14 जानेवारी 2022पर्यंत दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा इलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा कंडिशन त्यांनी दिलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम मेल इंडियन सिटिझन्स possessing educational qualification and age as prescribed below for recruitment to the post of Navik, General Duty, Navik, Domestic Branch and Yatrik in the Indian Coast Guard and Armed Force of the Union. त्याच्यामध्ये त्यांनी मुलांसाठी प्रॉपर जाहिरात आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने तो भारतीय नागरिक असला पाहिजे आणि जी वेगवेगळी पदं आहेत त्या पदाबद्दल जे एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे ते त्यांनी तिथं सविस्तर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन ह्याच्यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे नाविक म्हणजेच जनरल ड्युटी. त्याच्यामध्ये 10+2 पास विथ मॅथ्स अँड फिजिक्स फ्रॉम अँड एज्युकेशन बोर्ड. त्याच्यामध्ये 12वी कमीत कमी पास पाहिजे, म्हणजे 12वी सायन्स तो पास पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याचे जे विषय आहेत ते मॅथ्स आणि फिजिक्स पाहिजेत. नंतर दुसरं जे पद आहे ते आहे नाविक म्हणजेच डोमेस्टिक ब्रँच. त्याच्यामध्ये 10th क्लास पास फ्रॉम अन एज्युकेशन बोर्ड रेकग्नाइज बाय काउन्सिल ऑफ बोर्ड फॉर सोशल एज्युकेशन. म्हणजेच नाविक डोमेस्टिक ब्रँच ही जे पद आहे त्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन हे 10वी पास पाहिजे. नंतर पुढचं जे पद आहे पद नंबर 3 यांत्रिक पदासाठी 10th क्लास पास फ्रॉम अन एज्युकेशनल बोर्ड रेकग्नाइज बाय काउन्सिल ऑफ बोर्ड फॉर स्कूल एज्युकेशन अँड डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, रेडिओ अँड पॉवर engineering of a duration 3 or 4 years, approved by ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन AICT. यांत्रिक जे पद आहे त्या पदासाठी शिक्षण हे 10वी पास आणि त्याच्याबरोबरच डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन, त्या टेलिकम्युनिकेशनमध्ये रेडिओ अँड पॉवर इंजिनिअरिंग ऑफ ड्युरेशन कमीत कमी 3 किंवा 4 वर्षाचा जो कोर्स पाहिजे. और त्याच्यामध्ये 10th अँड 12th क्लास पास फ्रॉम अन एज्युकेशनल बोर्ड रेकग्नाइज बाय काउन्सिल ऑफ बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन अँड डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, रेडिओ अँड पॉवर इंजिनिअरिंग ऑफ ड्युरेशन 2 or 3 year, approved by इंडियन काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन.
आता ह्याच्यामध्ये यांत्रिक पदासाठी त्यांनी 2 शैक्षणिक पात्रता दिलेले आहेत. एक तो 10वी असावा आणि त्याच्याबरोबर त्यांनी 3 किंवा 4 वर्षाचा जो डिप्लोमाचा कोर्स आहे तो त्यांनी पूर्ण केलेला असावा. आणि त्याच्याबरोबरच 10वी आणि 12वी जे पास आहेत त्यांनी 3 वर्षाचा जो कोर्स आहे तो काय केलेला पूर्ण केलेला असावा. नंतर त्याच्यामध्ये त्यांनी नोट दिलेली आहे, लिस्ट ऑफ इक्विव्हॅलंट डिप्लोमा फॉर रिक्रुटमेंट इन यांत्रिक कॅडर इन इलेक्ट्रिकल मेकॅनिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन रेडिओ ऑब्लिक पॉवर इंजिनिअरिंग ब्रँच ॲज मेंटेन बिलो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स पॉवर सिस्टीम, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, नंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल कंट्रोल आणि नंतर दिलेले इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल आणि शेवट दिलेले इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम इंजिनिअरिंग. त्याचप्रमाणे मेकॅनिकल इंजिनिअरिंग जो डिप्लोमा आहे त्याच्यामध्ये मरीन इंजिनिअरिंग अँड सिस्टीम, मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रोडक्शन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग एअर कंडिशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिपेअर अँड मेंटेनन्स, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, शिपिंग बिल्डिंग इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, रेडिओ अँड पॉवर इंजिनिअरिंग डिप्लोमा त्याच्यामध्ये ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यामध्ये फायबर ऑप्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, नंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अशा विविध ब्रँचेस इंजिनिअरिंगमधल्या त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर एज जे आहे त्या एजमध्ये मिनिमम 18 वर्ष व मॅक्झिमम 12 वर्ष. त्याच्यामध्ये पद 1 नाविक कंसात GD अँड यांत्रिक त्याच्यामध्ये बोर्न बिटवीन 1 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 बोथ डेट्स इन्क्लुझिव्ह. नंबर 2 नाविक DB बोर्न बिटवीन 1 ऑक्टोबर 2000 ते 30 सप्टेंबर 2004 बोथ डेट्स आर इन्क्लुझिव्ह. त्याच्यामध्ये नाविक GD आणि यांत्रिक ह्याच्यामध्ये जे कॅन्डिडेट असतील त्यांचा जन्म हा 1 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 यांच्यामधला पाहिजे व नाविक DB या पदासाठी जे विद्यार्थी ॲप्लिकेशन करतील त्यांची डेट ऑफ बर्थ ही 1 ऑक्टोबर 2000 ते 30 सप्टेंबर 2004. त्याच्यामध्ये त्यांनी एक नोट दिलेली आहे अपर एज रिलॅक्सेशन ऑफ 5 इयर फॉर SC अँड ST अँड 3 इयर फॉर OBC. त्याच्यामध्ये नॉन क्रिमिलेअर कॅन्डिडेट इज ॲप्लिकेबल ओनली इफ पोस्ट आर रिझर्व फॉर देम. त्याच्यामध्ये वॅकन्सी त्यांनी दिलेले आहेत. वॅकन्सीमध्ये पहिली पोस्ट जी आहे नाविक जनरल ड्युटी त्याच्यामध्ये जनरलसाठी 112 जागा आहेत, AWSसाठी 28, OBC 72, ST 11, SC 37, टोटल 260 जागा आहेत. नाविक डोमेस्टिक ब्रँच त्याच्यामध्ये जनरल 12, AWS 2, OBC 9, ST 7, SC 5, टोटल 35 जागा आहेत. नंतर यांत्रिक मेकॅनिकल त्याच्यामध्ये जनरल 4, AWS 1, OBC 2, ST 6, SC 0, टोटल 13 जागा आहेत.
यांत्रिक इलेक्ट्रिकल जनरल 6 AWS 0 OBC 2 ST 0 SC 1 एकूण 9 जागा आहेत. यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स जनरल 3 AWS 0 OBC 1 ST 0 SC 1 असे एकूण 5 जागा आहेत. त्याच्यामध्ये नोट दिलेली आहे, दिस वॅकन्सी आर टेंटेटिव्ह अँड मे चेंज डिपेंडिंग ऑन अवेलेबिलिटी ऑफ ट्रेनिंग स्लॉट. नंबर 2 त्यांनी दिलेलं आहे, बी आकडा. फॉर सिम्प्लिसिटी, यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन रेडिओ अँड पॉवर विल बी रेफर ॲज यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स इन द ॲडव्हर्टाइजमेंट. आणि सी दिलेली आहे, इवन इफ देर इज नो वॅकन्सी रिझर्व फॉर SC ST OBC नॉन क्रिमिलियर AWS category candidate, such candidate can be still apply. However, they will not be eligible for any age and passing mark concession, relaxation, etc. SC ST candidate are exempt from payment of application fee even in such a case. आता ह्याच्यामध्ये जी सिलेक्शन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये एकूण 3 स्टेजमध्ये ही प्रोसेस चालणार आहे. त्याच्यामध्ये स्टेज 1 आहे रिटन एक्झामिनेशन. स्टेज 2 जे आहे त्याच्यामध्ये मेडिकल असेल किंवा ग्राउंड असेल. आणि स्टेज 3 जे आहे त्याच्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल. अशी ही भरती प्रोसेस पार पडणार आहे. तर नक्कीच आमचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला नक्की तुम्ही दिलेला आमचा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.